नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे एकनाथ शिंदे यांचं बंड. आणि एकनाथ शिंदे सध्या अडचणीत आले ते म्हणजे एकनाथ शिंदे यांना 2022 साली गटनेते पदावरून हटवण्यासाठी ज्या मंत्र्यांनी सह्या केल्या होत्या तेच मंत्री आज मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत. म्हणजे एकनाथ शिंदे हटाव जी मोहीम झाली 2022 मध्ये, त्यामध्ये सहभागी असलेले नेतेच आज एकनाथ शिंदे सोबत गेलेले. आणि तो युक्तिवाद कपिल सिब्बलांनी कोर्टामध्ये मांडला आणि तो कोर्टाने ऍक्सेप्ट केलेला आहे. म्हणजे एकनाथ शिंदेच्या अडचणी आता याच लोकांनी वाढवलेल्या आहेत. घाई गडबडीमध्ये एकनाथ शिंदे यांनी जे जे केलं त्या काळामध्ये ते सगळं एकनाथ शिंदेवरती आता उलटलेलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे असा जो सामना रंगलेला आहे, शिवसेना विरुद्ध शिवसेना, धनुष्यबाण विरुद्ध धनुष्यबाण, हा जो सामना रंगलेला आहे, आता हा सामना चांगला रोमांचक वळणावरती जाऊन ठेपलेला आहे. म्हणजे एकनाथ शिंदेची दांडी उडते की काय, आता निकाल याच महिन्यात लागणार आहे. सुप्रीम कोर्टानं तसे निर्देश दिलेले आहे. तर हे मंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदेंना आता ज्यांनी अडचणीत आणलंय हे मंत्री नेमके कोण आहे? 2022 साली नेमकं काय काय घडलं होतं? या सगळ्या विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. आता माझा काल सुद्धा व्हिडिओ होता, परवा, म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या केसमध्ये जे अपडेट घडतंय रोजचे रोज ते मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. तसंच देशामध्ये जे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधामध्ये घडतंय हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. जे की 2014 पासून ते आजपर्यंत नरेंद्र मोदींच्या विरोधात एकही माणूस गेला नव्हता. मात्र या 2 महिन्यामध्ये फार काय बदल झालाय. मोदी शहाला तर कोणी किंमतच द्याय नाही, लोक शिव्या घालतायत. तर त्याच निकालावरती आज सुद्धा आपण नजर टाकणार आहोत की नेमकं काय सुरू आहे आणि काय घडलेलं आहे त्या काळामध्ये. हा संपूर्ण व्हिडिओ जर बघितला तर आपल्या लक्षात येईल की खरंच त्या कार्यकाळामध्ये काय घडलेलं आहे आणि आता त्याचा काय परिणाम होतोय. तर त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. देशाच्या राजकारणामध्ये फार वेगवेगळ्या अशा गोष्टी घडतात, विचित्र अशा गोष्टी घडतात की म्हणजे कधी कुठला पक्ष कोणाच्या सोबत जाईल, कुठला नेता कधी कोणाच्या सोबत जाईल याची गॅरंटी कोणालाच नाही, अगदी कार्यकर्त्यांना सुद्धा नाही. ज्या पक्षाचे कार्यकर्ते त्यांना सुद्धा असं वाटतंय की बाबा आपला नेता आज हित आहे, उद्या तिथं आहे, परवा कुठं आहे काय कळना. म्हणजे कोण कुठं जातंय, कुठल्या पक्षात जातंय ह्याचा काय शुभाशुभ राहिला नाही, नियम राहिला नाही. आणि सगळेच जण जवळपास सत्ताधारी लोकांच्या जवळ जायला बघतायत की बाबा चला सत्ताधारी पक्षात जाऊ आणि देशाचा आणि राज्याचा विकास करू. असं प्रत्येकाला वाटतंय की आपण बी देशाचा विकास केला पाहिजे, आपण बी राज्याचा विकास केला पाहिजे. पण ते सर्वसामान्य माणसाला जमतंय का? तर नाही. निवडून आलेल्याला जमते. आणि निवडून आलेल्या लोकांची किंमत 100 कोटी, 50 कोटी, 150 कोटी, 200 कोटी अशी होते. बघा, एकनाथ शिंदेचं बंड आहे. आता एकनाथ शिंदेना अडचणीत आणणारे बी आता त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत. आणि एकनाथ शिंदेनं जे जे काय केलंय 2022 पासून त्याच गोष्टीचा आज आपण आढावा घेणार आहे. एकनाथ शिंदे यांनी 14-15 आमदाराला घेऊन सुरुवातीला उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये बंड केलं, दंड टोटपले. उद्धव ठाकरे हे आजारी असताना पक्ष फोडला. पक्षाचे काही नेते मंडळी घेऊन ते सुरतला पळून गेले. म्हणजे गुजरात, पालघरच्या, मुंबईपासून पुढे पालघरला गेलं तर पालघरच्या पुढे गुजरात आहे. म्हणजे तिथं ते गुजरातचे पोलीस थांबले होते एकनाथ शिंदेना न्यायला. तर हे मंत्रालयापासून जे पळाले एक 14-15 आमदार, ते तसंच पालघरला गेले आणि पालघर मार्गे गुजरातला गेले आणि गुजरात मार्गे गुवाहाटीला गेले. गुवाहाटीवरून पालघरवरून गुवाहाटीला गेले. हा
मात्र विषय सगळा देशभर राज्यभर प्रचंड गाजला आणि प्रचंड लोकांनी संताप व्यक्त केला. म्हणजे एकनाथ शिंदे गद्दारी करू शकतात हे सहजासहजी तर कोणाला वाटत नव्हतं. मात्र आर पाटील हे जिवंत असताना, दिवंगत आर पाटील यांनी त्याच वेळेस सांगितलं होतं की उद्धव ठाकरे तुम्ही एकनाथ शिंदेवरती जास्त विश्वास ठेवू नका, का तर एकनाथ शिंदे तुम्हाला कधी सोडून जातील काय सांगता येत नाही. आणि तेच 2022 साली खरं घडलं. आता एकनाथ शिंदेबाबत उद्धव ठाकरेंना सुद्धा विश्वास नव्हता की ते सोडून जाईन एकनाथ शिंदे म्हणून. मात्र गेलं सोडून, आणि सोडून गेलं तर ते असं तसं नाही, एकदम 40 आमदार घेऊन गेलं. आता बघा, संजय राऊतांनी त्या दिवशी एक स्टेटमेंट केलं की नारायण राणे म्हणले कडवट शिवसैनिक होता, भलेही आमचा विरोधक आहे, पण नारायण राणे कडवट शिवसैनिक होता, सच्चा बाळासाहेब ठाकरेंचा कार्यकर्ता होता. आणि ते गेले, एक 10-12 आमदार घेऊन गेले असतील, मात्र ते पक्ष. संजय राऊतांचं असं मत आहे की जे जे आजवर पक्षातून फुटून गेले त्यापैकी एकाही माणसानं पक्षावरती दावा केला नाही किंवा पक्ष माझा आहे असं कुणीही म्हटलेलं नाही. फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे अशी एकमेव व्यक्ती आहे की ज्यांना बाळासाहेब ठाकरेंनी एवढं दिलं, उद्धव ठाकरेंनी एवढं दिलं, आणि त्याच उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला असं संजय राऊत म्हणतात. आता संजय राऊतांनी म्हटल्याप्रमाणे संजय राऊतानं म्हणजे बघा, संजय राऊतांना सुद्धा ईडीनं अटक केली, 100 दिवस जेलमध्ये टाकले, 105 दिवस. मात्र तरी सुद्धा त्यांनी शिवसेना सोडली नाही. आजवर बऱ्याच लोकांवरती अन्याय झाला, काही कारण नसताना त्याला ईडीनं अटक केली, जेलामध्ये टाकला, म्हणजे काहीच कारण नाही. अशा अनेक प्रकार घडले, म्हणजे 1-2 नव्हे तर बरेच प्रकार घडले की ज्याचा काय सुखानो संबंध नाही त्या गोष्टीशी, मात्र ईडीने त्याला पकडलं आणि जेलमध्ये टाकलं. म्हणजे अशी अनेक प्रकरणं घडली, त्यामध्ये संजय राऊत सुद्धा बळीचा बकरा ठरला. संजय राऊतांना सुद्धा एकनाथ शिंदेच्या सांगण्यावरून अमित शहानं ईडीला सांगून जेलमध्ये टाकलं गेलं, आणि त्याच्यामुळं एक संजय राऊतांचा हा संताप असतो. संजय राऊत नाहक 105 दिवस जेलमध्ये राहिले. तर संजय राऊत हे वारंवार आक्रमक अशी भूमिका घेतात. आता त्यांनी मोदी शहाच्या विरोधात रान उठवून टाकले. मोदी शहाला अरेतुरीची भाषा, आणि मोदी शहा जेलमध्ये जाणार, मोदी शहा म्हणजे वाईट भाषेचं वापर करतात. त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांवरला तर फार खालच्या पातळीवरती ते टीका करीत असतात. तर हे सगळं जरी असलं तरी मात्र एकनाथ शिंदेचं बंड हे 2022ला जे झालं, हे बंड टाळता येणार नाही. जे झालं ते जोरात असं बंड झालं. आता एकनाथ शिंदेंनी जे बंड केलं 2022 साली, जवळपास ते बरेच आमदार घेऊन पसार झाले. जवळपास 40 आमदार घेऊन गुवाहाटी त्यांनी गाठली होती. आता एकनाथ शिंदे हे त्या काळी गटनेता म्हणून होते, मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते. MSRDC त्यांच्याकडे होतं, नगरविकास खातं त्यांच्याकडे होतं. मात्र ते मंत्रिमंडळामध्ये मंत्री झाले तेव्हापासून ते नाराज आहेत असं काहीसं बोललं जात होतं. आता नाराज काय आहेत तर दुय्यम दर्जाचं स्थान मिळालंय, दुय्यम दर्जाचं खातं आपल्याला मिळालंय म्हणून ते नाराज आहेत असं वारंवार सांगितलं जात होतं. तर त्याच्यामध्ये आता झालंय असं, बघा एकनाथ शिंदेचं जे बंड होतं तर ते बंड आपण बघूया अगोदर. बघा 2019ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या, शिवसेना आणि भाजपची तानातानी झाली, आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. एकमेवरती टीका टिप्पणी हे सगळं जोरदार सुरू होतं. 2019ला निवडणुका झाल्या. 19 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या सोबत जायचं नाही असं उद्धव ठाकरेंनी ठरवलं. त्या काळामध्ये 19 मध्ये मंत्रिमंडळामध्ये मंत्रिमंडळ स्थापन झालं, त्यामध्ये रामदास कदमला बाजूला काढण्यात आलं. त्यानंतर पुन्हा बूम परांड्याचे जे आताचे आमदार आहेत तानाजी सावंत त्यांना बाजूला काढण्यात आलं. म्हणजे ही काय मंडळी 19च्या मंत्रिमंडळामध्ये बाजूला काढली आणि ही मंडळी कमालीची नाराज झाली.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांना पर्यावरण मंत्री करण्यात आलं. म्हणजे रामदास कदमाकडे जे खातं होतं पर्यावरणाचं ते यांना देण्यात आलं आणि यामुळं रामदास कदम सुद्धा कमालीचे नाराज झाले. आणि तानाजी सावंत या सगळ्यांनी मिळून एकनाथ शिंदेंना पुढं केलं म्हणण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना सुद्धा ईडीच्या नोटीस आल्या होत्या. त्या काळामध्ये ईडीचं खूप भारतीय जनता पक्षानं ईडीचा वापर केला आणि एकनाथ शिंदे 22 मध्ये बघा काही मोजके आमदार म्हणजे 15-16 आमदारांना घेऊन पालघर मार्गे गुजरातला गेले आणि गुजरातवरून गुवाहाटी गाठले. आता हे एकनाथ शिंदेचं बंड होतं. 2019 मध्ये शिवसेना अधिक राष्ट्रवादी अधिक काँग्रेस अधिक MVA असं सरकार स्थापन झालं. म्हणजे महाविकास आघाडी असं सरकार स्थापन झालं. आता महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. 2022 मध्ये एकनाथ शिंदे पळून गेले. त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं आणि काँग्रेस NCP सोबत गेले. आणि आमदारांनी दुसरं कारण असं दिलं की आमच्या मतदारसंघामध्ये आम्हाला निधी मिळत नव्हता. अजित पवार हे त्रास देत होते. अजित पवार अर्थमंत्री होते आणि ते आम्हाला निधी देत नव्हते असं काहीसं म्हटलं गेलं. आता बंडाची सुरुवात ही खरी पाहता 20 पासूनच सुरू झाली होती. मात्र आमदार जुळवा असं चाललेलं होतं. 20 जून निकालानंतर काही शिवसेना आमदार हारले. म्हणजे बघा म्हणजे 24 मध्ये काही आमदारांचा पराभव सुद्धा झालाय. बघा आता 21 तारखेला रात्री एकनाथ शिंदे 15 आमदारांसोबत अचानक सुरतच्या लेवा पाटीदार हॉटेलमध्ये गेले. त्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी शिंदेंना गटनेते पदावरून हटवलं आणि अजय चौधरी यांना गटनेतेपदी निवड केली. आता हे सगळं 22चं बंड आहे बरं का. सुरत ते गुवाहाटी 22 जून ला शिंदे गट सुरतहून गुवाहाटीच्या रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये आला. हळूहळू आमदारांची संख्या वाढत गेली. ती संख्या 40 वर जाऊन पोहोचली. आता शिवसेना त्यांना 10 अपक्ष जाऊन मिळाले. म्हणजे झाले 50. एकनाथ शिंदेसोबत 50 आमदार झाले. म्हणजे बच्चू कडू सुद्धा तिकडे जाऊन मिळाले. गुवाहाटीतून शिंदेचा रोज व्हिडिओ टाकून आम्हीच खरी शिवसेना असं म्हणायला लागले. गोवा आणि मुंबई 19 जून सगळे आमदार गोव्याला शिफ्ट झाले. आता 30 जूनला सुप्रीम कोर्टाने फ्लोअर टेस्टला परवानगी दिली. त्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. 30 जून बघा रात्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यांनी. आता नंतर फेब्रुवारी 2023 निवडणूक आयोगाने शिंदे गटच हा खरी शिवसेना असा निकाल दिला. त्यांना धनुष्यबाण चिन्ह सुद्धा दिलं. आता उद्धव ठाकरे गट म्हणजे UBT यांनी मशाल चिन्ह घेतलं. हा मुद्दा अजूनही सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो सर्वोच्च न्यायालयामध्ये पुढे काय झालंय. आणि एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरून जे हटवलं ते कोणी सहाय्य केलं ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आता बंडाचे 3 मोठे परिणाम बघा. महाविकास आघाडीचं सरकार पाडलं. 2.5 वर्षातच महाविकास आघाडी संपुष्टात आली. शिवसेना फुटली. एक झाली शिवसेना शिंदे गट आणि दुसरी शिवसेना उद्धव ठाकरे गट झाला. आता महायुतीचं सरकार आलं. BJP शिवसेना शिंदे आणि पुन्हा अजित पवार गट त्याच्यामध्ये सामील झाला. आता साध्या सोप्या भाषेमध्ये म्हणजे हिंदुत्व विरुद्ध सत्ता आणि पक्ष विरुद्ध विधिमंडळ पक्ष असा वाद खऱ्या अर्थानं सुरू झाला. आता हे जे बंड झालं आता या बंडाबाबत पुढचं सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की कपिल सिब्बल यांचा जो युक्तिवाद आहे कपिल सिब्बलांचा हा सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. कपिल सिब्बलांनी काय म्हटलं गेलं किंवा पुढे युक्तिवाद काय झाला. परंतु बघा त्याच्या अगोदर एकनाथ शिंदे यांचं जे बंड आहे हे बंड भारतीय जनता पक्षानं करायला लावलं. हेही तितकंच सत्य आहे की ती जरी भारतीय जनता पक्षानं हात झटाकले असले त्या काळामध्ये तरी लोकांना वाटत होतं की हे सगळं भारतीय जनता पक्षानं केलेलं आहे.
मात्र त्या काळात ते म्हणत होते, सुरुवातीच्या काळामध्ये, की नाही आमचा काही संबंध नाही ह्याच्यामध्ये, असं म्हणत होते. बघा, त्याहून दुसरी गोष्ट अशी की सांगोल्याचे जे शहाजीबापू पाटील आहे, हे या बंडामध्ये सहभागी होते आणि त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. काय झाडे, काय डोंगर, काय हट्याल, असा त्यांचा एक डायलॉग चांगला व्हायरल झाला होता. तो डायलॉग सगळीकडे जोरदार गाजला होता आपल्या देशामध्ये. म्हणजे हे बाहेरच्या देशात पळून गेले, बाहेरच्या राज्यात पळून गेले आणि तिकडं हॉटेलात जाऊन मार मस्ती करायला लागले, टेबलावर नाचायला लागले, दारू पिऊन. कोण दारू पिऊन झोपायला लागलं, कोण दारू पिऊन असं ती पुंगी वाजवल्यासारखं करायला लागलं. म्हणजे नागिन सपेरा तसलं गाणं लागलं नाही का, मै तेरा दुश्मन, ते गाणं असं टॉय 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 वाजवते, ते तसं टेबलावरती नाचायला लागले काय काय आमदार. आणि या आमदारांवरती एवढी टीका झाली त्या काळामध्ये, लोकांनी लई शिव्या घातल्या, ह्यांना वाईट वाईट शिव्या घातल्या. आणि त्याचा आता एकनाथ शिंदेंना उलट फेडायचं आलंय बरं का. जे 5-6 वर्षे त्यांचा चांगला कार्यकाळ राहिला, म्हणजे बघा 22 ते 24 आणि 24 ते 26 4-4.5 वर्ष चांगला कार्यकाळ राहिला एकनाथ शिंदेचा. मात्र आता उतारती कळा लागली आणि अशी उतारती कळा लागली की अक्षरशः हे एक एक आमदार, एक एक खासदार एकनाथ शिंदे झोपाच लागत नाही. त्या दारू पिऊन झोपायची वेळ आली एका एका आमदार, खासदार, नगरसेवकांवर. त्यांना असं वाटायला लागले की आपण उद्धव ठाकरेंना सोडलं, ही लय मोठी चूक केली. आणि त्याहून आता हे जे 6 खासदार गेले का, हे तर रात्रभर दारू पिऊन उघड झोपायला लागले ती. म्हणजे ह्यांना तर काय असं टेन्शन मध्ये हे लोक आले, ती झोपाच लागणार ह्यांना. उगाच आपण पक्ष बदलला रे म्हणायची वेळ आली ह्यांच्यावरती. म्हणजे हे अक्षरशः रडकुटीला आले ती, मेटाकुटीला आले ती, रडते ती मोठ्या मोठ्याने बिताडाला धरून. असं झालं यांचं की उगाच लाका पक्ष सोडला म्हणते उद्धव ठाकरेचा, काहीच कारण नसताना आपण इकडे येऊन बसलोय आणि आता देशामध्ये कोचांबळ माजलंय. भाजपवाला दिसला की हे विद्यार्थी हाणायला लागलेले ती विरोधातल्या लोकांना, आणि सगळा हा कोचांबळ झालाय म्हणतात. आणि काहीच कारण नसताना आपण त्या पक्षामध्ये गेलो म्हणतात. तर असं सध्याची परिस्थिती देशामध्ये झालेली आहे. तर एकनाथ शिंदेचं जे हे बंड होतं, हे ठरवून भारतीय जनता पक्षानं केलेलं होतं. तर त्या कार्यकाळामध्ये नेमकं काय झालं होतं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. की मी जे म्हणतोय की 3 नेत्यांच्या ज्या सह्या आहेत, या सह्यांमुळं एकनाथ शिंदे सध्या अडचणीत सापडलेले आहेत. आणि किती जरी एकनाथ शिंदेंनी म्हटलं किंवा एकनाथ शिंदेच्या बगलवाच्यांनी म्हटलं की एकनाथ शिंदे हे अडचणीत नाहीत, तर नक्कीच एकनाथ शिंदे यांची फार मोठी सध्या अडचण झालेली आहे. एकतर त्यांना भाजपामध्ये विलीन व्हावं लागेल किंवा दुसरा पक्ष काढावा लागेल. मला वाटत नाही दुसरा पक्ष काढतील, ते भाजपमध्ये विलीन होतील सगळे, किंवा एकनाथ शिंदे गट असा राहील आणि ती शिवसेना अख्खी सगळी ठाकरेंकडे जाईल. शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण आणि शिवसेना नाव हे मूळ पक्षाचा जो कोणी अध्यक्ष असेल त्या अध्यक्षाकडे जाईल, असं कपिल सिब्बलांचा युक्तिवाद आहे. आता कपिल सिब्बलांनी भयान असा युक्तिवाद केला आणि भाल्यांना उलट टाकल्याने केले कपिल सिब्बलना. म्हणजे जेरीस आणलंय कपिल सिब्बलांनी ह्या सगळ्यांना, की बाबा ह्यांना असं वाटणार नाही की आपल्या बाजूने निकाल लागेल, हे स्वप्नात सुद्धा आणायचं नाही. त्याची कारणं सुद्धा तशीच आहेत. बघा आता ह्या महोदयांना, एकनाथ शिंदेंना बघा गटनेता पदावरून हटवलं. बघा 2022 मध्ये शिवसेनेचं बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना विधानसभेतील गटनेते पदावरून हटवलं आणि ते जे पत्र आहे ते विधानसभेचे जे उपाध्यक्ष होते नरहरी झिरवळ यांना ते पत्र देण्यात आलं. आणि या ठिकाणी गटनेते म्हणून अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. हे तत्कालीन पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पाठवण्यात आलेलं होतं, म्हणजे शिवसेनेकडून देण्यात आलेलं होतं. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत का, तर नाही. एकनाथ शिंदे हे फक्त विधिमंडळातील गटनेते होते. ते शिवसेनेचे कोण होते का मूळ ह्याच्यामध्ये, तर नाही. म्हणूनच हा पेच सगळा इथं अडकून राहिलेला आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेचं कुणीच नव्हते, ते विधिमंडळ नेते होतं. विधिमंडळामध्ये गटनेतेपदी त्यांची निवड करण्यात आलेली होती. म्हणजेच आमदारांच्या संख्येवरती जे आपण म्हणतो ते
आमदाराचा गटनेता म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली होती. आता हे इथपर्यंत आलं बघा, लक्षात आलं असेल तुमच्या की उद्धव ठाकरेंनी त्यांची तात्काळ या पदावरून हकलपट्टी केली. आता सार्वजनिकरित्या समोर आलेल्या माहितीनुसार हे पत्र शिवसेनेच्या अधिकृत नेतृत्वाकडून गेलं होतं. त्यावेळेस पत्रावर थेट 3 नेत्यांच्या सह्या होत्या बघा. आता त्या नेत्यांची सुद्धा मी नावं तुम्हाला सांगणार आहे. तर दुसरं त्याहून प्रक्रिया सांगतो मी तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये बघा, ही संपूर्ण प्रक्रियेमध्ये हे उद्धव ठाकरे गटाकडून पुढाकार घेण्यात आलेला होता. आता उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख ज्यांच्या नावाने पत्र करण्यात आले, म्हणजे शिवसेनेचा जो शिवसेना प्रमुख हे बाळासाहेब ठाकरे होते आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख झाले. म्हणजे शिवसेना प्रमुख हे पद त्यांनी घेतलं नाही. शिवसेना प्रमुख पदाच्या ऐवजी नवीन पद तयार करण्यात आलं, पक्षप्रमुख पद. आणि तसं निवडणूक आयोगाला पत्रव्यवहार केला, निवडणूक आयोगाला पत्र दिलं. निवडणूक आयोगाची सही सुद्धा त्या काळामध्ये घेतली गेलेली आहे की पक्षप्रमुख म्हणून. 2013ला उद्धव ठाकरेंची निवड करण्यात आली पक्षप्रमुख म्हणून आणि 18 साली सुद्धा उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून निवड करण्यात आलेली आहे. बघा, ते पत्र उद्धव ठाकरे यांच्या सहीनं गेलेलं आहे आणि अजून 3 सह्या एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळातल्या माणसांच्या आहेत. ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतो. आता अजय चौधरी यांना गटनेतेपद म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यांनी नंतर अपात्रतेची याचिकाही दाखल केली. आता सुनील प्रभू हे जेव्हा शिवसेनेचे मुख्य प्रतोद होते आणि त्यांनी आमदारांच्या बैठकीसाठी पत्र काढलेलं होतं बघा. म्हणजे थोडक्यात शिंदे यांना हटवण्याचं पत्र शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून गेलं होतं. त्यानंतर उपसभापतींना अजय चौधरी यांची गटनेते म्हणून सुद्धा नियुक्ती मान्य केलेली होती. म्हणजे कुणी जे विरोधी विधानसभेचे जे उपाध्यक्ष जे होते नरहरी झिरवळ हे सगळं कामकाज पाहत होते. आता त्याचं झालं होतं असं की काँग्रेस पक्षाचे नाना पटोले हे सभापती होते, पूर्वी विधानसभा अध्यक्ष होते. नाना पटोले यांना काँग्रेस पक्षाचं प्रदेशाध्यक्ष केलं आणि त्यावेळेस त्यांनी राजीनामा दिला. आता नाना पटोलेनं राजीनामा दिल्यानंतर ते पद रिक्त राहिलं. म्हणजे सगळा कारभार हा उपसभापतीकडे आला. त्यावेळेस उपसभापती म्हणून नरहरी झिरवळ होते आणि नरहरी झिरवळ हे सगळं विधानसभेचं कामकाज पाहत होते बघा. म्हणजे आता नरहरी झिरवळ यांच्या सहीनं यांची नियुक्ती झालेली आहे. यांना अजय चौधरी यांना नियुक्तीचं पत्र मान्य केलेलं आहे त्यांनी, किंवा ह्या पक्षाचा हा गटनेता म्हणून असं मान्य केलेलं आहे त्या काळामध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये काहीही चूक नाही. आणि एकनाथ शिंदे यांना हटवलं हे सुद्धा पत्र उपसभापती नरहरी झिरवळ यांनी मान्य केलेलं आहे त्यावेळेस बघा. आता तर हे पत्र बघा, आता जे पत्र त्यांनी मान्य केलं तर ते पत्र काय होतं ते सुद्धा आपण बघू. त्या पत्रावरती कोणाकोणाच्या सह्या होत्या ते सुद्धा आपण बघणार आहोत. म्हणजे सध्या एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये जे मंत्री आहेत त्याच लोकांनी सह्या केल्या की एकनाथ शिंदे यांना या पदावरून हटवण्यात यावं. आणि तीच लोक आता एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये गेले. ते म्हणजे हे किती दुर्भाग्य म्हणावं लागेल किंवा काय म्हणावं लागेल ह्या गोष्टींना. म्हणजे अशा गोष्टी ज्या घडतायत देशात आणि राज्यामध्ये, तर काय ह्या गोष्टींचं म्हणजे स्वागत झाले का नाही, लय मोठं म्हणायला लागेल का नाही. आता तर बघा, हे जे पत्र होतं बघा, हे पत्र 21 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांना शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदावरून हटवण्यासाठी झालेल्या बैठकीत जे ठरावाचं पत्र गेलं, म्हणजे ठराव करण्यात आला. म्हणजे आता एकनाथ शिंदे एखाद्या माणसाला जर पदावरून हटवायचं असेल तर त्याची बैठक घेतली जाते, त्याचा ठराव तयार केला जातो की अमक्या माणसाला पदावरून आपल्यातून हटवायचंय. म्हणजे एकनाथ शिंदे 14 आमदारांना घेऊन जे पळून गेले होते पनवेल ह्याच्या मार्गे, पालघर वरनं सुरतला गेले, सुरत वरनं गुवाहाटीला गेले. गुवाहाटीला गेल्यानंतर त्यांना तात्काळ पदावरून हटवण्यात आलं होतं.
म्हणजे त्यांना 21 जून 2022 मध्ये या पदावरून हटवण्यासाठी, म्हणजे उद्धव ठाकरेंनी सुद्धा असं सहजासहजी पदावरून हटवलं नाही त्यांना. एक पत्र तयार केलं खालच्या लोकांनी आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाला पत्र लिहिलं, बघा एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवावे असं. आणि बघा ते पत्र 21 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांना गटनेता शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या गटनेता पदावरून हटवण्यासाठी झालेल्या बैठकीत जे ठरावाचं पत्र आहे ते आता कोर्टात आणलं गेलेलं आहे. त्यावर मी तुम्हाला सांगतो. आणि त्या पत्रावरती सूचक म्हणून आमदार रवींद्र वायकर यांची सही आहे, जी आता एकनाथ शिंदेसोबत आहेत. दुसरं, अनुमोदक म्हणून मंत्री उदय सामंत यांनी अनुमोदक म्हणून सही केली. तर दादा भुसे यांनी सुद्धा अनुमोदन म्हणून सही केली. आणि आमदार संजय राठोड, आता जे मंत्री तेव्हा होतेच मंत्री संजय राठोड यांनी सुद्धा त्या पत्रावरती सही केलेली आहे. म्हणजे आता बघा उदय सामंत, दादा भुसे आणि संजय राठोड हे तिघच्या तिघ एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत. आणि ह्याच लोकांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदावरून हटवण्यासाठी जे पत्र तयार करण्यात आलं त्या पत्रावरती ह्याच लोकांनी सह्या केल्या. आणि आता हेच लोक एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये खांद्याला खांदा लावून तिथं बसलेली आहेत. बघा आता ही बैठक त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर झाली. त्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंना बाजूला करून अजय चौधरी यांना गटनेता बनवण्यात आलं. त्यांची एकमताने निवड करण्यात आली. विशेष म्हणजे या तिन्ही बघा 3 पत्र तयार करण्यात आली तेव्हा, आणि तिन्ही पत्रांवरती उदय सामंत, दादा भुसे, संजय राठोड यांनी सह्या केलेल्या आहेत. आणि आता सध्या हे सगळे मंत्रिमंडळामध्ये आहेत. म्हणजे कसं आहे बघा, एकनाथ शिंदे म्हणजे एक रिक्षावाला ते राज्याचं मंत्रिमंडळातला उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री असे ठरलं, असं झालेलं आहे. एक ऑटो रिक्षा चालक, नंतर ठाण्यामध्ये स्थायिक, त्यानंतर 80च्या दशकात शिवसेनेमध्ये प्रवेश, आनंद दिघे यांचे शिष्य म्हणून ओळखले गेलं, पहिल्यांदा शाखेचं प्रमुख, पुन्हा ठाणे महानगरपालिकेवरती 97 मध्ये नगरसेवक बघा, नंतर 2004 मध्ये कोपरी पाचोडा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले, नंतर मंत्रिपद 2009, 2014, 2019 सलग 4 वेळा त्याच मतदारसंघातून निवडून आले. 2014 ते 2019 एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये सार्वजनिक आरोग्य मंत्री होते. 22 मध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये नगरविकास मंत्री होते. आणि तिथूनच 2022 मध्ये बंडखोर झाले, पळून गेले आणि राज्याचे मुख्यमंत्री झाले. 40 आमदार सोबत घेऊन गेले. बघा 30 जून 2022 मध्ये महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी भेट घेतली, आपलं राज्याचा कारभार स्वीकारला. 24 मध्ये पुन्हा उपमुख्यमंत्री झाले निवडणुका झाल्यानंतर. बघा 5 डिसेंबर 2024 देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि परत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्याकडे नगरविकास खातं देण्यात आलं. म्हणजे ही एकनाथ शिंदेची ओळख आहे. आणि सध्या एकनाथ शिंदेची ओळख ही पुसण्याच्या मार्गावरती आहे की काय, असं एकंदरीत आपल्याला दिसतंय. आता या गोष्टींवरनं कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये जोरदार असा युक्तिवाद केलाय. मी मागाशी जे तुम्हाला सांगितलं की दादा भुसे, उदय सामंत, रवींद्र वायकर आणि संजय राठोड या लोकांच्या सह्या आहेत की एकनाथ शिंदेंना बाजूला करण्यात यावं. शिवसेना विधिमंडळ गटनेत्या पदावरून बाजूला करण्यासाठी जे पत्र दिलं गेलं विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, या पत्रावरती ह्यांच्या सह्या आहेत. आता ह्यातले 3 जण म्हणजे दादा भुसे,
उदय सामंत आणि संजय राठोड हे तिघच्या तिघ मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत आणि ह्या तिघांमुळं एकनाथ शिंदेच्या अडचणी ह्या फार वाढलेल्या आपल्याला दिसत आहेत. म्हणजे अडचणीत आलेत एकनाथ शिंदे आता, एकनाथ भाऊ. आणि पुढे बघा, कपिल सिब्बलांनी जो आता युक्तिवाद केलेला आहे तो सुद्धा मी तुम्हाला सांगतो. कपिल सिब्बलांचा युक्तिवाद असा आहे बघा, त्यांनी 31 मुद्दे मांडलेत. त्यापैकी मी तुम्हाला 4-5 मुद्दे सांगतो जे प्रबळ आहेत, दावेदार, की ठाकरेंसारखा निकाल लागू शकतो असा. शिंदे गटाने व्हीपचा भंग केला, म्हणजे 10वे परिशिष्ट काय सांगते, अपत्रितचा जो मुद्दा आहे तो काय सांगतोय. शिंदे गटानं म्हणजे जे 14-15 आमदार गेलते त्यांना व्हीपचा भंग केला, त्यामुळे त्यांना 10व्या परिशिष्टानुसार अपात्र ठरवावे लागेल. पॅरो 4 मधला संरक्षण त्यांना मिळू शकत नाही, कारण त्यांनी दुसऱ्या पक्षात विलीन झालेले नाहीत. पक्षावरती दावा केलेला आहे त्यांनी. 10व्या परिशिष्टानुसार आता फूट हा बचाव राहिलेला नाही. एकमेव बचाव आहे तो दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होणे. हे प्रमुख मुद्दे मांडलेले आहेत बरं का त्यांनी, कपिल सिब्बलांचे, मी ते सांगतोय. लोकशाही आणि घटनात्मक प्रतिक्रिया धोक्यात. सिब्बलांनी कोर्टामध्ये हा भावनिक युक्तिवाद केलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा निकाल देशाच्या राजकारणाला आणि देशाला कलाटणी देणारा असणार आहे. या निकालामध्ये जर निकाल व्यवस्थित दिला गेला तरच देशाची लोकशाही टिकेल, अन्यथा देशाची लोकशाही टिकणार नाही. सरकार बहुमताच्या जोरावरती कुठलं बी सरकार पाडेल, म्हणजे केंद्रातलं सरकार जे आहे हे बहुमताच्या जोरावरती कोणत्या बी राज्याचं सरकार पाडेल, त्या राज्यातलं सरकार पाडून आपल्या पक्षाचा आमदार घेईल, परत आपली सत्ता तिथं प्रस्थापित करेल. त्याच्यासाठी हा निकाल खूप महत्वाचा आहे. तुम्ही निकाल देताना हा निकाल योग्य रीतीनं द्यावा, असं काहीच मत हे कपिल सिब्बलांनी मांडलेलं आहे. म्हणजे योग्य रीतीने म्हणजे या मुद्द्याचं भावनिकीकरण झालेलं आहे आणि आपण देशाची, आपल्याला लोकशाही वाचवायची. जर हे शिंदे गटाच्या बाजूने निकाल गेला तर सरकार पाडले जातील, विरोधामध्ये कुणी राहणार नाही आणि देशाची लोकशाही वाचणार नाही, देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार नाही. असा भावनिक मुद्दा हा कपिल सिब्बलांनी तिथं मांडला. त्याहून दुसरा मुद्दा एक असा मांडलेला आहे की जर कोर्टाने शिंदे गटाला मान्यता दिली तर भविष्यात कोणतंही सरकार पाडता येईल. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 52व्या घटना दुरुस्तीचा उद्देश होता ब्लॉक डिस्टन्स राखणे, हेच इथे झालं आहे. 40 आमदार आहेत म्हणून काही फरक पडत नाही, मात्र ब्लॉक मॉजरंट पद पण अपात्र ठरू शकते असं म्हटलं गेलं. म्हणजे 40 आमदार तुमच्याकडे आहेत, ठीक आहे, परंतु तुम्ही जर पक्षच आमचा आहे, सगळंच आमचं आहे असं जर बोलत राहिले तर उपयोग नाही. आता यामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्यामध्ये भगतसिंग कोश्यारीची बी महत्वाची भूमिका आहे धोत्र्याची. म्हणजे बघा, लय लोकांनी शिव्या घातल्या भगतसिंग कोश्यारीला. संजय राऊत तर लय काय काय बोललं, बेवडा अमका तमका, लय वाईट टीका टिप्पणी झाली त्या भगतसिंग कोश्याऱ्यांवरती. तर त्यानं सगळीच्या सगळी मदत ही भाजपच्या माणसांना केली, उद्धव ठाकरेंना मदत केली नाही. आता राज्यपालांच्या अधिकारावरती सुद्धा प्रश्न उपस्थित केले. राज्यपालांना बंडखोर आमदारांना मान्यता देण्याचा अधिकार नाही. म्हणजे राज्यपालांनी बघा बंडखोर आमदारांना मान्यता दिलेली आहे. बघा, राज्यपालांना बंडखोर आमदारांना मान्यता देण्याचा अधिकार नाही, पण कोणाचा आहे हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. म्हणजे कोणत्या पक्षाचा आहे हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, परंतु त्या आमदाराला मान्यता देणं हे भगतसिंग कोश्यारीच्या हातात नव्हतं, तरी सुद्धा मान्यता दिली गेली. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असताना राज्यपालांनी शिंदेंना भेटून मुख्यमंत्री पदाची शपथ दिलीच कशी? बघा, हे सुद्धा म्हणलं जातंय. नवाब रिबल
निकालाचा संदर्भ देऊन सांगितले की निवडून आलेलं सरकार असताना राज्यपालांनी, बघा काहीच कारण नाही, राज्यपालांनी स्वतःची पॉवर वापरून काहीतरी वेगळंच करायची, म्हणजे गरज नाही असं कपिल सिब्बल म्हणत होते. तसंच विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष याच्यामध्ये सुद्धा फरक आहे, हे सुद्धा कपिल सिब्बलांनी सांगितलेलं आहे. विधिमंडळातील सदस्य पक्षापासून स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतात. म्हणजे विधिमंडळातला सदस्य हा म्हणजे आमदार खासदार विधिमंडळात स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात पक्षापासून, असं सुद्धा म्हटलेलं आहे. पुन्हा विधिमंडळातले सदस्य म्हणजे सदस्य पक्ष जे सांगल ते सुद्धा ऐकायला पाहिजे त्यांना. म्हणजे स्वतंत्रपणे काही निर्णय घेऊ शकत नाही. पक्षाची जर एखादी बाजू असेल आणि तेच पक्षाने सांगितले, तुम्ही जर मनमानी कारभार केला, असं चालणार आहे का? तर नाही चालणार. मनमानी कारभार केला तर तुम्हाला बाहेर काढून पक्ष लगेच, असं सुद्धा म्हटलेलं आहे. 10 लोक एकत्र येऊन व्हीप काढू शकत नाहीत आणि सरकार पाडू शकत नाही. असं झालं तर लोकशाही राहणार नाही. हा सुद्धा मुद्दा कपिल सिब्बल यांनी महत्वाचा मांडलेला आहे. सिब्बल यांची मागणी होती की 16 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवा, फ्लोर टेस्ट थांबवा, निवडणूक आयोगाने खरी शिवसेना ठरवू नये तोपर्यंत कोणताही घाईची कारवाई थांबवावी, असं म्हटलेलं होतं त्या काळामध्ये. तसंच शिंदे गटाचा युक्तिवाद हा हरीश साळवे यांनी केलेला होता त्या काळामध्ये. आणि आता कपिल सिब्बल यांचा सध्या युक्तिवाद सुरू आहे. आता ह्यांचं बेंच आहे आपलं, जस्टिस सूर्यकांत आहेत आणि जस्टिस सूर्यकांत यांच्या बेंच समोरच हे सगळं सुरू आहे. आणि सूर्यकांत यांनी सुद्धा ही गोष्ट मनावरती घेतलेली आहे की बाबा हे जर पक्षाच्या पक्ष जर फुटून चालले तर देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार आहे का, हे सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास लक्षात आलेलं आहे. आणि त्यामुळं सुप्रीम कोर्ट सुद्धा काहीसा वेगळा निर्णय घेऊ शकते. सुप्रीम कोर्ट सुद्धा म्हणू शकते की बाबा तुम्ही चुकीचं केलंय. सुप्रीम कोर्टाला कळतंय, सुप्रीम कोर्ट सुद्धा ह्याच्यावरती निकाल देऊ शकतं की बाबा हे कशा पद्धतीने चुकलेले आहेत. तर कपिल सिब्बलांनी सगळे योग्य मुद्दे मांडले. आणि त्याहून असं आहे, एकनाथ शिंदेच्या अडचणी ह्या एकनाथ शिंदेच्याच काही लोकांनी वाढवल्या. म्हणजे मी जे मागाशी म्हटलो आपल्याला सुरुवातीला सुद्धा सांगितलं होतं की दादा भुसे, उदय सामंत आणि संजय राठोड यांनी सह्या करून एकनाथ शिंदेंना विधिमंडळ नेतेपदापासून दूर केलं, काढून टाकलं. आणि हीच मंडळी आज सत्तेसाठी एकनाथ शिंदेच्या सोबत गेली. हे सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलं की बाबा हे लाचार लोक दिसतात इले. म्हणजे बघा ह्यांना सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. म्हणजे इकडं बी ते सत्तेत होते आणि आता फुटून इकडं बी परत सत्तेत गेले. म्हणजे हे कोर्टाच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून कोर्ट ह्यांना बाद ठरवल, अपात्र ठरवल ह्या सगळ्यांना. आणि आता कोर्टानं सांगितलेलं आहे की आम्ही ह्याच महिन्यामध्ये निकाल देऊ बाबा ह्याचा. लय आता लांबवायला नको, लय तानातानी झाली आणि त्यात कॉकरोजेस उठले ते. उद्या जर आम्ही जर लय मोदी सरकारच्या बाजूने जर निकाल देत राहिलो तर उद्या हे कॉकरोजेस आम्हाला पण सोडणार नाहीत. आता त्या हैदराबादमध्ये LLB झालेल्या मुलांना 450 मुलांना जे पत्र वाटायचे होते त्यामध्ये सुप्रीम कोर्टाला बोलवलं होतं. पण तिथल्या विद्यार्थ्यांनीच विरोध केला की बाबा अजिबात नाही, आम्ही या सुप्रीम कोर्ट आम्हाला कॉकरोजेस म्हणते त्यांच्या हातून कसा घेणार आम्ही, असा विरोध केलाय. म्हणून ते सुद्धा घाबरले सुप्रीम कोर्ट. बाबा म्हणे त्या कपिलच्या ह्याचा राजीनामा घेतलाय धर्मेंद्र प्रधानाचा, मग आता ही आपला बी राजीनामा मागतेली, आपली बी अडचण करून ठेवतेली, त्याच्यापेक्षा आपण व्यवस्थित निर्णय द्या, असं म्हणून सुप्रीम कोर्ट सुद्धा आता योग्य निर्णय द्यायला लागले असं एकंदरीत दिसतंय. तर कपिल सिब्बलांनी हे जे मांडलेले मुद्दे आहेत या मुद्द्यांमुळं आणि खास करून हे जे 2-4 लोक आहेत ज्यांनी सह्या केल्या एकनाथ शिंदेंना बाजूला करण्यासाठी, आणि ह्यांच्यामुळंच एकनाथ शिंदे कुठंतरी अडचणीत आलेत असं आपल्याला एकंदरीत दिसतंय. तर बघा आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.